गणित हा विषय म्हटला की मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटण्यापेक्षा भीतीचेच फवारे जास्त मोठ्या प्रमाणात उठतात. मग आता काय करायचं? परीक्षा तर द्यायची, अभ्यास तर करायचा आहे, मार्क तर मिळवायचे, आयुष्यात मोठेही व्हायचे. पण मग हे सगळं होण्यासाठी, यशस्वीपणे होण्यासाठी आपल्याला बीजगणित भूमिती हे जे विषय आहेत त्याचा अभ्यास चांगला करून मार्क चांगले मिळवणं हे आवश्यक आहे. बीजगणितामध्ये आपल्याला माहितीच आहे की 6 प्रकरणं आहेत. पाठ्यपुस्तकामध्ये आता असलेला बराचसा भाग हा वगळलेला पण आहे. मग नक्की वगळलेला भाग कोणता? त्याचा अभ्यास कसा करायचा? जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे? किती गणित रोज आपल्याला सोडवायला पाहिजे? याबद्दलची माहिती देण्यासाठी आपल्याकडे आज पुण्यातील कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशालेतील शिक्षक श्री दिलीप देशमुख हे आलेले आहेत. अनेक पुरस्कार प्राप्त ते शिक्षक आहेत. आज अब्दुल कलामांबरोबर सुद्धा त्यांनी बातचीत केलेली आहे. युरोपमधल्या अनेक संस्थांचा दौरा हा त्यांनी केलेला आहे. तर ते आज आपल्याला त्यांच्या अनुभवाची शिदोरी वाटणार आहे आणि त्यातून बीजगणित या विषयाचा अभ्यास नेमका आपण कसा करायचा याबद्दलची माहिती देणार श्री दिलीप देशमुख. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 10वीत तुम्ही आला याचा अर्थ असा की आतापर्यंत तुम्ही 1ली ते 9वी पर्यंत एकूण 18 परीक्षा दिल्या, 6 आणि वार्षिक धरून. 18 परीक्षेमध्ये विद्यार्थी जो पास होतो तो 10वी सारख्या एका परीक्षेमध्ये पास होणे काही अवघड नाही. विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या गणिताचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 2 पुस्तके आहेत. एक बीजगणित आणि दुसरी भूमिती. आज आपण फक्त बीजगणिताचा विचार करणार आहोत. बीजगणिताचा 10वीच्या बोर्डाच्या दृष्टिकोनातून विचार करताना आपल्याला 2 गोष्टीतून मूल्यमापन होणार आहे. 10 मार्कांचे अंतर्गत मूल्यमापन आणि 40 मार्काची बोर्डाची परीक्षा, एकूण 50 मार्क बीजगणितासाठी असणार आहे. त्यातील प्रथम आपण अंतर्गत मूल्यमापन पाहू. 10 मार्काच्या मूल्यमापनामध्ये, अंतर्गत मूल्यमापनामध्ये 5 मार्क हे गृहपाठासाठी आहेत. त्यासाठी तुम्हाला 5 गृहपाठ लिहायचे. प्रत्येक गृहपाठाला 10 मार्क असणार आहेत. त्याची सरासरी काढून त्याचे रूपांतर 5 गुणांमध्ये केले जाईल. त्याचप्रमाणे पुढचे 5 गुण हे दुसऱ्या सत्रामध्ये सर्व अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी परीक्षा तुमची घेतली जाईल. ती 20 गुणांची असेल. ह्या 20 गुणांचे रूपांतर परत 5 मार्कामध्ये केले जातील. म्हणजेच 5 मार्क गृहपाठ व 5 मार्क बहुपर्यायी चाचणीचे असे एकूण 10 गुण हे शाळा SSC बोर्डाला वर्षाच्या अखेर पाठवेल. म्हणजे तुम्ही 10 गुणांची परीक्षा, 10 गुणांच्या अंतर्गत मूल्यमापन तुमचे झालेले आहेत. आता तुम्हाला बोर्डाची 40 मार्कांची परीक्षा द्यायची आहे. ह्या 40 मार्काच्या लेखी परीक्षेसाठी आपल्याला बीजगणिताच्या 6 प्रकरणांचा विचार करायला आवश्यक आहे. 6 प्रकरणांचा विचार करत असताना त्या 6 प्रकरणाची लाईन आणि लेंथ म्हणजे त्या एकूण पानांची संख्या आणि SSC बोर्डाने प्रत्येक प्रकरणाला दिलेली गुणदान योजना पाहणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी अभ्यासक्रमामध्ये काही बदल करण्यात आले. मी तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार गुणदान योजना सांगताना हे तुम्हाला सांगणारच आहे. सर्वात प्रथम अंकगणित श्रेणी. मुद्दाम मी ह्या प्रकरणाला अंकगणित श्रेणी असे म्हणालो कारण भूमितीय श्रेणी हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. हे प्रकरण एकूण 20 पानांचे आहे. 12 गुणांसाठी आहेत. या प्रकरणातील पान क्रमांक 20 ते 31 ही सर्व पाने वगळलेली आहेत. याचा अर्थच असा की अभ्यास 1.7 ते 1.9 हे संपूर्ण अभ्यास वगळण्यात आलेला आहे. थोडक्यात काय तर पहिल्या प्रकरणातील भूमितीय श्रेणीपासूनचा पुढचा भाग तुम्ही आता अभ्यास करण्याची गरज नाही. प्रकरण 2 वर्ग समीकरणे. हे 12 मार्काचे प्रकरण 33 पानांचे प्रकरण आहे. प्रकरण क्रमांक 3 2 चलातील रेषीय समीकरणे. याला सुद्धा 12 गुण आहेत. हे 22 पानांचे प्रकरण आहे. प्रकरण क्रमांक 4 संभाव्यता. हे 10 गुणांसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणासाठी तुम्हाला पान नंबर 88 ते 104 या पानांचा फक्त अभ्यास करायचा आहे. 104 109
पर्यंतचा भाग हा वगळण्यात आलेला आहे. म्हणजेच चौथ्या प्रकरणातील 4.3 हा अभ्यास तुम्हाला परीक्षेला नाही. आता जाऊ आपण 5व्या प्रकरणाकडे. 5वे प्रकरण सांख्यिकी. हे 6 गुणांसाठी 24 पानांचे प्रकरण आहे. प्रकरण क्रमांक 6 सांख्यिकी भाग 2, याला 8 गुण आहेत. यातील अभ्यास 6.2 मधील बहुलक काढणे हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. तर पान नंबर 151 ते पान नंबर 159 सर्व पाने वगळलेली आहेत. म्हणजेच काय, तर 6.4 हा अभ्यास पूर्णपणे वगळलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या 6 प्रकरणं जी आहेत, या 6 प्रकरणांना एकूण 60 गुण विकल्पासह आहेत. ह्या संपूर्ण 6 प्रकरणाची एकूण पानांची संख्या पाहिली तर 133 आहे. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला प्रश्नसंच दिलेला असतो. ह्या प्रश्नसंचामधील सुद्धा काही प्रश्न वगळण्यात आलेले आहेत. प्रश्नसंच 1 यातील उदाहरण क्रमांक 9 वगळलेले आहेत. प्रश्नसंच 4 मधील 7वे 8वे उदाहरण वगळलेले आहेत. प्रश्नसंच 6 मधील 7, 8 व बहुलकाची उदाहरणे वगळलेली आहेत. तसेच हॉट्स मधील एकूण 7 प्रश्न वगळण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5, 6, 8, 9, 24, 29, 32 आणि 28व्या उदाहरणातील बहुलक काढा हा भाग वगळण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी बदललेल्या ह्या काही अभ्यासक्रमाची नोंद घेऊन आता आपल्याला प्रश्नपत्रिकेकडे जावं लागेल. कारण ह्या गुणधर्मानुसार जी प्रश्नपत्रिका बोर्डाची असेल, ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आपल्या समोर येत असताना एकूण 4 प्रकारच्या प्रश्नपत्रिका असतात. A, B, C आणि D. A, B, C, D या सर्व प्रश्नपत्रिका ह्या समान पातळीवरच्या असतात. त्यामुळे A सोपी आणि B अवघड असे कोणत्याही प्रकार या ठिकाणी पाहायला मिळणार नाहीत. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 1 जो आहे त्याच्यामध्ये 6 प्रश्न दिलेले असतात. प्रत्येक प्रश्न एका गुणांसाठी असतो. त्यातील 5 प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजेच प्रश्न पहिल्याला 5 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये 6 प्रश्न दिलेले असतात. 4 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण दिलेले आहेत. याचा अर्थ असा की ह्या प्रकरणाला 8 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नासाठी 5 प्रश्न दिलेले आहेत. 3 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण दिलेले आहेत. याचा अर्थ हा प्रश्न 9 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 4 या चौथ्या प्रश्नामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत. 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न हा 4 गुणांसाठी आहे. याचा अर्थ 8 गुणांचे प्रश्न तुम्हाला सोडवणे आवश्यक आहेत. प्रश्न क्रमांक 5व्या प्रश्नामध्ये एकूण 3 प्रश्न दिलेले असतील. 2 प्रश्न सोडवायचे आहेत. एका प्रश्नासाठी 5 गुण आहेत. याचा अर्थ ह्या प्रश्नाला एकूण 10 गुण आहेत. विकल्पासह 60 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. तर तुम्हाला 40 गुणांचे प्रश्न हे सोडवणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकूण प्रश्नपत्रिकेचा विचार केला, प्रश्नपत्रिकेमध्ये 23 प्रश्न दिलेले आहेत. 16 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि या 16 प्रश्नांचं नियोजन तुम्हाला त्या वेळेत बसवायचं आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे एकूण 4 उद्दिष्टांवर दिलेले असतात. पहिले म्हणजे ज्ञानावर आधारित प्रश्न 15% असतात. आकलनावर आधारित प्रश्न 15% असतात. उपयोजनावर आधारित प्रश्न 60% असतात. याचा अर्थ असा की पाठ्यपुस्तकातील उपयोजनावर आधारित उदाहरणं ही सर्वात जास्त मार्कांसाठी असणार आहेत. आणि सर्वात शेवटी चौथे म्हणजे कौशल्यावर आधारित प्रश्न 10% असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे गुण मिळवण्यासाठी 3 गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. एक म्हणजे योग्य नियोजन, सातत्य आणि तिसरं म्हणजे कष्ट. नियोजन आपल्याला पुस्तकाचे अभ्यासाचे नियोजन करावे लागणार आहे. नियोजन 2 प्रकारचे करावे लागेल. समजा संपूर्ण पुस्तकांच्या पानांचा विचार केला, 133 पाने. जर आपण रोज एक पानाचा अभ्यास केला तर आपला अभ्यास हा जून महिन्याला जरी सुरुवात केला तरी तो नोव्हेंबर पर्यंत संपू शकतो. 15 नोव्हेंबरला संपू शकेल. रोज एक पान याप्रमाणे. किंवा एकूण 6 प्रकरणे आहेत.
प्रत्येक महिन्याला एक प्रकरण जर संपवले तर 6 महिन्यामध्ये संपूर्ण प्रकरणांचा अभ्यास पूर्ण होईल. यासाठी सुद्धा ऑक्टोबर किंवा 15 नोव्हेंबर पर्यंत नक्कीच अभ्यास आपला पूर्ण होऊ शकेल. म्हणून या 2 पैकी एका नियोजनाचा तुम्ही नीटपणे आपला स्वतःचा अभ्यास करून नंतर अभ्यासाला सुरुवात करा. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासाचे नियोजन पाहिले, परंतु प्रत्यक्ष बीजगणिताचा अभ्यास कसा करायचा हे सर्वात महत्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा गणितीय दृष्टिकोन तयार झाला तर गणितातील सामर्थ्य स्थळे व सौंदर्य स्थळे हे आनंदाने आस्वाद घेता येऊ शकतील. त्यामुळे दैनंदिन व्यावहारिक गणित व व्यावसायिक शिक्षणासाठी लागणारे गणित तुम्हाला शिकता येणार आहे. विचार करणे, पृथक्करण करणे, तर्कसंगती लावणे अशा मानसिक क्षमतांचा शालेय जीवनात वळण लावण्याचं प्रभावी साधन म्हणजे. म्हणून गणिताचा अभ्यास करताना पुढील गोष्टी लक्षपूर्वक पहा. आपणास नक्कीच गणित विषय सोपा वाटेल व त्यात जास्त गुण मिळवता येतील. सर्वात प्रथम पहिल्या दिवसापासून अभ्यासाला सुरुवात करा. केली नसेल तर आजपासून सुरुवात करा. गणिताचा किमान रोज 1 तास अभ्यास होणे आवश्यक आहे. मनावर कोणत्या प्रकारचा ताण न ठेवता अभ्यास केल्यास गणिता इतका सोपा विषय दुसरा कोणताही नाही. कमीत कमी वेळेत उदाहरणे कशी सोडवता येईल या दृष्टिकोनातून गणितात वापरल्या जाणाऱ्या सोप्या पद्धती, चांगल्या पद्धती बारकाईने अभ्यासा. कोणत्याही प्रकारची गणितीय पद्धत बोर्डासाठी चालू शकते, बट इट इज अ मॅथमॅटिक आणि लॉजिकली करेक्ट असावी लागते. गणिताची भाषा ही स्वतंत्र भाषा आहे. गणिताच्या भाषेमध्ये संख्या व अमूर्त अक्षरे ही सगळ्यात महत्वाची मानली जातात. शाळेतील रोजचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करून त्यातील शंकांचे निरसन तुम्ही केले पाहिजेत. गणिताचा अभ्यास करताना 3 पायऱ्यांनी करा. सर्वात प्रथम गणितातील संकल्पना समजून घ्या व ती तुम्हाला पटल्यानंतरच पुढे जा. 2, त्याची रीत येणे तुम्हाला आवश्यक आहे. 3, समजल्यानंतर, रीत आल्यानंतर तदनुसार कौशल्याने प्रत्येक उदाहरण तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता आले पाहिजे. म्हणजे कौशल्यपूर्ण उदाहरण सोडवायला तुम्ही शिकले पाहिजेत. प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करताना प्रथम आपण पुढील काही गोष्टींचा विचार करणार आहोत. जे प्रकरण आपण शिकणार आहोत त्याचे आपण आतापर्यंत जे पूर्वज्ञान 9वी पर्यंत पाहिलेले आहे त्याची उजळणी होणे आवश्यक आहे. तुम्ही 9वी पर्यंत एकूण 50 कौशल्य, याचा अर्थ त्या संदर्भातल्या संकल्पना शिकलेला आहात. तुम्हाला त्या प्रकरणाचा अभ्यास करताना या पूर्वज्ञानाचा वापर कौशल्याने त्यामध्ये तुम्हाला करावा लागणार आहे. शक्यतो पुस्तकात प्रकरणाचे जेवढे अभ्यास असतील, अभ्यास क्रमांक असतील तेवढेच मुद्दे त्या प्रकरणाचे असू शकतात. ते सर्व प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर हे सर्व मुद्दे एकत्रित करा. सर्व मुद्द्यांचा विचार करून सर्व प्रकारावरील त्या प्रकरणाची एक प्रश्नपत्रिका सोडवून पहा. त्याची तपासणी तज्ञ शिक्षकांकडून करून घेऊन झालेल्या चुका, त्रुटी लक्षात घ्या. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक महिन्याला एका प्रकरणाचा अभ्यास करताना त्यास पुढील गोष्टींची जोडणी दिल्यास जास्त पूरक होईल. शाळेत जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा आपण सावध व जागृत असणे आवश्यक आहे. कारण आपण ऐकून विषय समजून घेत असतो. शिक्षक शिकवत असताना महत्वाचे शब्द, मुद्दे, सूत्र, गुणधर्म यावर भर देतात. त्याची नोंद करणे आवश्यक आहे. ज्याची पुनरावृत्ती ते करतात त्याची वेगळ्या पद्धतीने नोंद करून ठेवा. त्यानंतर गणितात सरावाला अतिशय महत्व आहे. त्यासाठी विविध प्रश्न प्रकार हाताळा. शिक्षकांकडून तुम्ही प्रत्येक शंकेचे निरसन करून घेतल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्याचप्रमाणे तुमची गुणवत्ताही वाढेल. पहिल्यापासून प्रत्येक प्रकरणातील महत्वाची सूत्रे व गुणधर्मासाठी वेगळा कागद तयार करून तो नेहमी दिसेल अशा ठिकाणी लावा. प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास झाल्यानंतर त्या प्रकरणाची सिनॉप्सिस करण्याची तुम्ही सवय लावा. सिनॉप्सिस मध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये ते प्रकरण लिहिण्यामुळे तुमची रिव्हिजन लवकर होईल आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रकरण हे तुमचं सिनॉप्सिस केलेला एका प्रकरणासाठी एक कागद लागतो, एक पान लागते.
अशा प्रकारे 6 प्रकरणासाठी फक्त तुमच्याकडे सिनॉप्सिस स्वरूपात संक्षिप्त स्वरूपामध्ये फक्त 6 पाने रिव्हिजनसाठी उजळणीसाठी तयार होतील. याकरता आपण एका प्रकरणांचा अभ्यास करू. प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरणे. वर्ग समीकरण हे 12 मार्काचे प्रकरण आहे. त्याचे मुद्दे खालील प्रमाणे असणार आहेत. 1. वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात मांडणे. मुद्दा क्रमांक 2. वर्गित समीकरणाची मुळे आहेत की नाही ते चलाच्या किमती टाकून ठरवणे. उदाहरणार्थ x बरोबर -1 0 1 2 इत्यादी. 3रा मुद्दा अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे. मुद्दा क्रमांक 4. पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे. मुद्दा क्रमांक 5. सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे. जसे x बरोबर -b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. मुद्दा क्रमांक 6. वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप b वर्ग वजा 4ac मोठा आहे 0 पेक्षा. b वर्ग वजा 4ac लहान आहे 0 पेक्षा. b वर्ग वजा 4ac बरोबर 0 या स्वरूपातली उदाहरणं सोडवणे. मुद्दा क्रमांक 7. वर्ग समीकरणांची मुळे व सहगुणकातील संबंध जसे अल्फा प्लस बीटा बरोबर वजा b भागिले a. अल्फा गुणिले बीटा बरोबर c छेद a. मुद्दा क्रमांक 8. वर्ग समीकरणाची मुळे दिली असता वर्गीय समीकरण तयार करणे. x वर्ग वजा अल्फा प्लस बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर 0. मुद्दा क्रमांक 9. वर्ग समीकरणाचे रूपांतर करता येईल अशी समीकरणे सोडवणे. उदाहरणार्थ x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर x अधिक 1/x कंसाचा वर्ग वजा 2 किंवा x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर x वजा 1/x कंसाचा वर्ग अधिक 2. मुद्दा क्रमांक 10. वर्ग समीकरणावरील शाब्दिक उदाहरणे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणासाठी आपण एकूण 10 मुद्द्यांचा विचार केला. ही 10च्या 10 मुद्दे एका पानावर तुमचे मावू शकतात. जर तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर आधारित 4 उदाहरणे सोडवली तर तुमची या प्रकरणाची चांगल्या प्रकारे रिव्हिजन होऊ शकते. जर ह्या प्रकरणाची रिव्हिजन तुमची इतक्या कमी वेळात होत असेल तर असे 6 प्रकरणाचं सिनॉप्सिस उजळणी करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला असेल तो म्हणजे हॉट प्रश्नांविषयी. हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन्स असं त्याला म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन म्हणजे थिंकिंग विचार करावा लागणार हे प्रश्न आहेत. ज्यावेळेस तुमची संपूर्ण प्रकरणांची रिव्हिजन होईल त्यावेळेस खालील मुद्दे तुमच्या लक्षात आले असता तुम्हाला हायर ऑर्डर थिंकिंगचे क्वेश्चन सोडवणे सोपे जाईल. सर्वात पहिला घटक म्हणजे कोणती मूलभूत संकल्पना नीट तुम्हाला समजली पाहिजे. दॅट इज अ अंडरस्टँडिंग. उदाहरणार्थ a अधिक b कंसाचा वर्ग याचा विस्तार a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग समजून चालणार नाही. भूमितीमध्ये या प्रकारची संकल्पना कशी असू शकेल? क्षेत्र कसं असेल? a आणि b, a अधिक b ही लांबी कशी असेल? दुसऱ्या बाजूची a अधिक b लांबी किती असेल? आणि त्याच्यावरून ही मूळ संकल्पना तुम्हाला समजणे आवश्यक आहे. एकदा मूलभूत संकल्पना समजली का त्यानंतर या मूलभूत संकल्पनेचं ऍप्लिकेशन म्हणजे उपयोजन करता आले पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या घरातील हॉलमध्ये a अधिक b कंसाच्या वर्गाचा उपयोग कसा करता येऊ शकेल? 4 भाग केले असतात. त्या हॉलचे आपल्याला a अधिक b ही लांबी कशी असेल? a अधिक b ही रुंदी कशी असेल? a वर्ग एवढ्या भागामध्ये काय ठेवता येऊ शकेल? b वर्ग एवढ्या भागामध्ये काय ठेवता येऊ शकेल? ab एवढ्या क्षेत्रात किती ठेवता येऊ शकेल? दुसऱ्या ab ह्या क्षेत्रात किती ठेवता येऊ शकेल? म्हणजेच a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग ह्या क्षेत्राचा पूर्णपणे उपयोजन तुम्हाला घरातल्या हॉलमध्ये करता येऊ शकतं. म्हणजे अंडरस्टँडिंग झालं, ऍप्लिकेशन झालं. आता तुम्हाला या मूलभूत संकल्पनेचं आधारित कौशल्य निर्माण झाले पाहिजे.
कौशल्यावर आधारित उदाहरणं ज्यावेळेस तुम्ही सोडवायला लागतात, कौशल्य तुमच्यात निर्माण होते, त्यावेळेस आपल्याला हॉट सारखे क्वेश्चन जे दिलेले आहेत ते सहजपणे सुटायला लागतात. कारण एका विचारातून दुसऱ्या विचारात जात असताना आपल्याला लॉजिकल थिंकिंग अत्यंत महत्वाचे असते. आणि हे लॉजिकल थिंकिंगमुळे तुम्हाला हॉट प्रश्न सहजपणे सुटायला लागतात. आणि शेवटी अशी स्थिती येते की हॉट प्रश्न सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सोपे आहेत असे तुम्हाला वाटून संपूर्ण प्रश्नपत्रिका सोपी वाटायला लागते आणि पूर्णच्या पूर्ण मार्क मिळायला लागतात. विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही जर चांगले परिश्रम केलेत, कष्टपूर्वक पूर्ण वर्षभर अभ्यास केला तर तुम्हाला यश नक्की आहे. तुम्ही विजयश्री नक्की खेचून आणाल. शेवटी मी एवढंच म्हणेल, चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी मारणाऱ्याला आभाळाचं